की आम्हाला रुपये कमी पडत आहे. मी एक साधा कार्यकर्ता दादा, तरी मला 3 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले. मी आज भाऊना दुपारी मेसेज टाकला होता की भाऊ मला कामठी चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामठी चौकात भव्यदिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. भाऊ म्हणले आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही, परंतु आश्वासन देऊ शकतो. तू माझ्या वतीनं तुला 3 कोटी दिले, तुला 50 लाख मी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तू 100% आश्वासन देऊन टाक. निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्यात असेल. तर माझ्यावर जर नेतृत्वाचं, मालकांचं, यशवंतात्यांचं, बाळराजे पाटील साहेबांचं, अजिंक्य राणा साहेबांचं आणि नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागे का उभा राहू नये. नेतृत्व जर माझ्या मागे असेल तर जनतेने माझ्या मागे उभं राहावं, मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि येत्या 7 तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभा राहिले, त्यांचं धाडस झालं नाही पाहिजे. शेवटी मी बी एक व्यक्ती आहे, मला इच्छा शक्ती आहे, पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे. जसं मालकांनी सांगितले की बाबूरावांचे विचार या तालुक्यात चालतात, त्याचप्रमाणे मालकांचे विचार